आज आपण इथे करणार आहोत मस्त असं महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं. तर इथे मी 1 कपभर असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतल्यानंतर इथे आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. तर बेसन पीठ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त जितकं तुम्हाला पिठलं करायचं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे थोडीशी मी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असा त्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी विस्करच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घेत आहे. सर्व पिठामधल्या गुठळ्या आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला छान ते घोळून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील छान असं त्याचं घोळ बनवून घेऊ शकता. तर इथे घोळ आपला करून तयार झालेला आहे. तर आता मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 7-8 मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत. तर मिरच्या देखील तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकता. पण बेसन थोडंसं तिखटच छान लागतं. आणि इथे आता मी जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि छान ह्याचा आपल्याला असं ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तो ओबडधोबड इथे मी छान असं त्याला ठेचून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. जिरे, मीठ, मिरची, लसूण इथे आपलं छान असं ठेचून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. एवढ्याच प्रमाणात आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे. आणि आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा मी घेणार आहे. तो आपल्याला कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही 1च्या जागी 2 देखील कांदे वापरू शकता. तर कांदा स्वच्छ असा छान धुवून मी घेतलेला आहे आणि कांदा छान आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी कांदा चिरून घेत आहे. तर कांदा आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे फोडणीसाठी. त्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार आहे. म्हणून मी इथे एकच कांदा घेतलेला आहे. तर इथे कांदा आपला छान असा चिरून झालेला आहे. आणि इथे मी कढई ऑलरेडी गॅसवर ठेवली होती. कढई छान आपली गरम झालेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 पळी मी इथे तेल टाकून घेत आहे. तर पाहू शकता कढई गरम असल्यामुळे तेल आपलं पटकन असं गरम होतं. तर तेल छान आपलं गरम झालेलं आहे. आता जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा लाल होऊपर्यंत आपल्याला छान असा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा कांद्याला गुलाबी कलर येऊपर्यंत कांदा आपल्याला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा इथे जवळजवळ आपला असा लाल होत आलेला आहे. तर आता कांदा लाल झाल्यानंतर आपण जो ठेचा करून घेतला होता तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला देखील छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत हिरवी मिरची, लसूण याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याची चव देखील छान अशी त्याच्यामध्ये उतरून येते आणि अतिशय सुंदर आपलं पिठलं असं तयार होतं. त्यासाठी आपल्याला ठेचा व्यवस्थित असा तेलामध्ये अगदी मीडियम फ्लेम वरती छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता ठेचा इथे आपला जवळजवळ इथे छान असा भाजून झालेला आहे. तर आता काय करायचंय, बेसन पीठ जे आपण कालवून ठेवलं होतं ते बेसन पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला ते असं हलवत राहायचं आहे यासाठी की त्याच्या गुठळ्या होऊ नये. तर जर आपण ते सतत हलवत राहिलं नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. म्हणून सतत आपल्याला ते बेसन पीठ असं हलवतच राहायचं आहे. इथे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आधी हळूहळू आपल्याला ते बेसन पीठ हलवत राहायचं आहे. आता जर तुम्ही जोर जोरात ते घोळत राहाल तर ते बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी अलगद हाताने सुरुवातीला आपल्याला जोपर्यंत त्याला थोडंसं घट्ट पणा यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत जरा आपल्याला अलगदच त्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर पाहू शकता इथे बेसन पीठ आपलं पिठलं आपलं छान असं पिठल्याला घट्टपणा येत राहिलेला आहे. तर अशा रीतीने आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं छान असं बेसन शिजवून घ्यायचं आहे. इथे आता मी थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे कारण आपण सुरुवातीला देखील मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे आता मी इथे किंचितच असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच बेसन म्हणजे पिठलं आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे यासाठी की ते व्यवस्थित शिजलं जावं, ते कच्चं राहू नये. तर पाहू शकता जवळजवळ इथे बेसन आपलं होतच आलेलं आहे आणि इथे आता मी भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. त्यामुळे
बेसनाची चव देखील अजून छान वाढती. तर अशा प्रकारे छान असं पिठलं तुम्ही जर कधी केले नसेल तर नक्की करून बघा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचं आणि सगळ्यांचं आवडतं असं हे पिठलं आज आपण केलेलं आहे, जे खायला अगदी चविष्ट असं लागतं, जे तुम्ही कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता. तांदळाची भाकर म्हणा, ज्वारीची भाकर म्हणा, बाजरीची भाकर म्हणा, अगदी पांढऱ्या भाताबरोबर देखील अतिशय सुंदर असं हे पिठलं लागतं. तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं आपलं हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि जिथून कुठून पण तुम्ही माझी रेसिपी बघत असाल प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण मला त्याने खूप आनंदच होणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.